जळगाव जिल्ह्यात युवा रंग महोत्सवात तरुणाईचा जल्लोष. प्रहसन, वादविवाद, समूहगीत गायन स्पर्धांनी रंगली उत्सवाची दुसरी माळ. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्याने यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार. कांदा पिकाचे 40% नुकसान. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार भरपाई. वीज महसूल मंडळात झाली होती अतिवृष्टी. पीक, घरे आणि पशुधनाचे मोठे नुकसान. धुळे शहरातील रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकल्यास 25,000चा होईल दंड. महासभेत आयुक्तांचा निर्णय. दिवाळीत मानधन वाढीचे कर्मचाऱ्यांना गिफ्ट. अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई. टपऱ्या, हातगाड्या जप्त. अतिक्रमणे हटवली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात तुटपुंजी मदत तुम्हीच ठेवा. शेतकऱ्याने परत केला मदत निधी. सोनखेडीच्या शेतकऱ्याने मदत निधी दिला मुख्यमंत्री सहायता निधीला. नाशिक जिल्ह्यात शेतीत करिअर घडवण्याकडे ओढा. जिल्ह्यात 99% प्रवेश. नोकरीची हमी. शहरातील युवक ही वडाले कृषी अभ्यासक्रमाकडे. जिल्ह्यात 6 कृषी महाविद्यालये. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पात 63 शाळांमध्ये उपस्थिती पडताळणी. आदिवासी एकात्मिक प्रकल्प 42 शासकीय व 21 अनुदानित आश्रमशाळांची एकाच दिवशी झाली पडताळणी. शेतीत करिअर कोण करणार? खासगी महाविद्यालये ओस पडणार. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 9 शाखांसाठी राबवण्यात आली प्रवेश प्रक्रिया. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे ट्रकमधील 3.25 लाखाची देशी दारू लपास. अद्याप चोरट्याविरुद्ध कोपरगावात गुन्हा दाखल. जळगावात चोपडा सनुपले रस्त्यावर दिनांक 10 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार. रहिदास जुलाल पाटील असं मृताचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात स्वच्छता मोहिमेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा सहभाग. नंदुरबार जिल्ह्यातील नांदर्डे पुलाचे बांधकाम तत्काळ सुरू करा. वैजाली परिसर. ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा. धुळे शहरासह तालुक्याच्या विविध भागातून एकाच रात्रीत 5 विषारी मण्यार सर्प पकडून मोठी कामगिरी केली. पकडलेल्या या सापांना वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षित वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे जुना शनी शिंगणापूर मुळा कारखाना रस्त्याची दुरवस्था झाली. सोनईचे सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. धोबी परीट समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करा. उपजिल्हाधिकाऱ्यांना समाजाच्या वतीने निवेदन. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे करांचा होतो सर्वाधिक भरणा. तरीही मूलभूत सुविधांचा वानवा. मालेगावच्या सर्वात मोठ्या प्रभाग क्रमांक 9 मधील स्थिती. सर्वत्र कचरा आणि दुर्गंधी. नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात सांडपाण्याने रोगराईचा धोका वाढला. सुलवाडे रस्ता गटारीचे काम रखडल्याने समस्येत वाढ. धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील वाखारकर नगर नाटेश्वर सोसायटी परिसरात बहुप्रतीक्षित कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेंडा येथे संपूर्ण कर्जमाफी. हेक्टरी 70,000 रुपये द्या. बाकप किसान सभेतर्फे बेंडा बसस्थानक चौकात आंदोलन. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर न केल्यास मंत्र्यांना जिल्हाबंदी. मविआची निदर्शने. शेतकऱ्यावर अन्यायाचा आरोप. नाशिक जिल्ह्यातील विंचूरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन. वाहतूक कोंडी. कांद्याला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा रोष. वाहतूक ठप्प. वाहनांच्या रांगा. नंदुरबारातील डामरखेडा पुलावरून एसटी धावणे शक्य. पुलाचे सर्वेक्षण. खासगी संस्थेच्या प्रांताधिकाऱ्यांना अहवाल. धुळ्यात समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती द्या. परीट धोबी समाजाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी श्री मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट A418 यांच्या वतीने 1 लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यात आली. जळगाव जिल्ह्यात हवन, पूजन आणि मंत्रोपचाराने वर्षी महोत्सवाचा झाला शुभारंभ. सिंधी बांधवांनी पहिल्यांदाच संपूर्ण रामायणाचे केले वाचन. पहिल्याच दिवशी 84 जोडप्यांचे हस्ते पूजन. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पांडुर्ली उपबाजारात पहिल्याच दिवशी 15,000 क्रेट टोमॅटोची झाली आवक. सरासरी 200 रुपये प्रति क्रेटचा मिळाला दर. नंदुरबार जिल्ह्यातील जयनगर येथे सरपंच देशाला महासत्ता बनवू शकतो. भास्करराव पोरे पाटील यांचे प्रतिपादन. स्वनिधी योजनेअंतर्गत मिळेल फेरीवाल्यांना 50,000 रुपये कर्ज. हातगाडी व फेरीवाल्यांना मोठा दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे महाराष्ट्र राज्य डिस्टलरी असोसिएशनच्या संचालकपदी नागवाडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये प्रामाणिकपणाचा सन्मान. कागदपत्राची बॅग परत केली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वडगाव पिंपळगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, पहाटे अडकला पिंजऱ्यात, स्थानिक रहिवासी समाधानी. आधुनिक विचारांच्या युवक युवतींकडून नोंदणी पद्धतीच्या विवाहाला प्राधान्य, मन जुळली आणि मनावर घेत जोडप्यांनी उरकलं लग्न. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडे येथे बिभीषण मुंडेंना रेल्वे सेवा पुरस्कार प्रदान. अहिल्यानगर जिल्ह्यातील इमापूर घाटात 12 तासात ट्रॅफिक जॅम, 5 वाहनांच्या अपघाताने 10 किलोमीटरपर्यंत लागले वाहनांच्या रांगा, वांबरी कोल्हार घाटाचा वापर. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आरक्षणातील घुसखोरी विरोधात आदिवासींनी पुकारला एल्गार, 24 मागण्यांचे तहसीलदारांना दिले निवेदन, त्र्यंबकला उलगुलान महामोर्चा. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी बाजरीला प्रति क्विंटल 2000 ते 2341 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. या दरामुळे शेतकऱ्यांना काही अंशी लाभ झाला. धुळे जिल्ह्यातील मसदी येथे शिक्षण आणि संस्काराचे सुगंध शिक्षक, तामसवाडी येथील शाळेत वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोदेगाव येथे वंजारी समाजाच्या महिलांचे जलसमाधी आंदोलन, एसटी प्रवर्गात समावेश व स्वतंत्र महामंडळाची मागणी. जळगावात जामनेर तालुक्यातील अपंग, वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना मागील 6 महिन्यापासून शासकीय अनुदान न मिळाल्याने अनेक जण उपासमारीच्या स्थितीत आहेत. शासनाकडून नियमित अनुदान न मिळाल्यामुळे या असहाय्य घटकांची आर्थिक अडचण दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे कळंब खुर्द कळंब बुद्रुक रस्ता बनलाय चिखलमय, नागरिकांसह विद्यार्थी त्रस्त. नंदुरबारात ग्रामसेवकांच्या 3 वर्षाचा कंत्राटी कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांना अद्याप ग्रामविकास अधिकारी म्हणून कायम सेवेतील नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. ते तातडीने द्यावे. राजकीय हेतूने प्रेरित तक्रारीची चौकशी करावी, परंतु थेट कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये यासह इतर मागण्या जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन तर्फे करण्यात आल्या. धुळ्यात शिरपूर शहरातील HR पटेल कला व विज्ञान महिला महाविद्यालयात प्राध्यापक ज्ञान प्रबोधिनी या उपक्रमांतर्गत आहार विहार आणि ताणतणाव या आरोग्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर कविता पाटील यांच्या व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत श्रीगोंदा पंचायत समिती व सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने शेळगाव येथे आयोजित केलेल्या 1 महिन्याच्या शेळी पालन शिबिरात 15 महिला बचत गटातील महिलांना शेळी पालनाचे प्रशिक्षण दिले. जळगावात चोपडा तालुक्यातील करजाडे या आदिवासी बहुल गावात प्रथमच गाव शिवार आराखडा तयार करण्यात आला असून या उपक्रमामुळे आदिवासी संस्कृतीच्या जनतासोबतच ग्रामविकासालाही नवे बळ मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे नावलौकिक मिळवलेल्या वर्मा परिवाराच्या वर्मा लॉन्स व वर्मा हॉटेल या रूपाने येवल्याच्या वैभवात भर पडली. वर्मा परिवाराच्या उद्योगशीलतेतून येवल्याला जागतिक पातळीवर ओळख मिळाल्याचे गौरवोद्गार मंत्री छगन भुजबळ यांनी काढले. नंदुरबारात तिखोरा येथील पाडळदा रस्त्यावर 15,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत हवालदार दीपक चौधरी यांनी फिर्याद दिल्याने अमित राजपूत यांच्या विरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील मसदी येथे काटवाण परिसरातील वसमार गावातील शेतकरी राजेंद्र नेरे आणि त्यांचे चिरंजीवी तुषार नेरे यांनी यंदाही मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली. दसरा आणि दिवाळी महत्त्वाचे सण जवळ असल्यामुळे जून आणि जुलै महिन्यात केलेली ही लागवड आता परिसरातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनली. अहिल्यानगर जिल्ह्यात आदिवासी गावे पाड्यामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने आता आदी कर्मयोगी अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी गावांचा शाश्वत विकास साधला जाणार असून आदिवासी गावांचा कायापालट होणार. या अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील 119 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी गाव विकास आराखडा तयार करण्यात येत असून तो जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार.